नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 3. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे बिंदु सिंधु सुस्खलं तरंग भंगरंजितम द्विषत्सु पापजात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता इथे मार्कंडेय ऋषी आणि युधिष्ठिर यांच्यातील प्रश्न उत्तर चालू आहेत. युधिष्ठिर म्हणतात, हे महामुने, आपण 7 घोर प्रलय पाहिले. आपण इतका दीर्घायू, आपल्या इतका आयुष्यमान दीर्घायू कोणी नाही. अनेक समुद्र, नद्या या 12 आदित्यांनी सुकवून टाकल्याने पूर्ण चराचराचा नाश झाला. पण आपण यामध्ये सुव्यवस्थित कसे राहिलात? महाकाय पर्वता एवढ्या जलधारांनी सर्व पृथ्वी ब्रह्मांड जलमय झाले. यावेळी कोण जिवंत राहिले, हे सर्व आपण मला सांगावे. म्हणजे आता आपल्याकडे हे आहे ना, की प्रत्येक वेळी एक प्रलय होतो. मग पहिले ते एक कल्प बदलला की प्रलय होतो, मग मोठा घोर प्रलय होतो. त्यावेळी 12 सूर्य उगवतात आणि ते सगळ्या सृष्टीला सुकवून टाकतात. त्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडतात आणि सगळं ब्रह्मांड, सर्व पृथ्वी वाहून जाते. मग अशा वेळी कोण जिवंत राहिलं? कारण ह्या मुनींनी, मार्कंडेयांनी 7 घोर प्रलय पाहिलेले आहेत. ते आपण मला सर्व सांगावे. तसेच या प्रलयात सर्व वनस्पती, प्राणी, समुद्र, मनुष्य, दैत्य लयाला गेले. याविषयीचे गूढ रहस्य भगवान शंकरांनी वायुदेवतेला, वायूने स्कंदाला व त्याच्याकडून वसिष्ठांना, वसिष्ठांकडून पराशरांना, पराशरांनी अनेक महर्षीस, जातुकर्ण्य इत्यादींना सांगितले. त्यांनी परंपरेने आपले शिष्य आणि उपशिष्यांना हे पुराण सांगितले. कालचक्राप्रमाणे ऐकणाऱ्या लोकांचे वय आणि बुद्धीची धारणाशक्ती ही कमी होऊ लागली. म्हणून मग व्यासांनी वेदांचे भाग केले. तसेच सुलभ सुगम असे सर्व साधकांना करता येईल असे धर्म, कर्म, भक्ती यांचे पुराणाच्या माध्यमातून विवरण केले. अशी व्यासांनी 18 पुराणे, तशीच उपपुराणे आणि वेदांवरील भाष्ये लिहिली. हे सर्व ज्ञान महादेवांची उपासना केल्याने त्यांना प्राप्त झाले. राजन, कल्पाच्या शेवटी होणारे अनेक महाप्रलय पाहिले. त्यातही समुद्र एकत्रित झाल्याने त्या अथांग जलात मी हाताच्या साहाय्याने तरंगत राहिलो. राजन, सूर्यासमान तेजपुंज अशा परमपुरुषास मी पाहिले. त्या भयंकर अंधारात जसा दिवा चमकावा त्याप्रमाणे फक्त मेरू पर्वतावरच प्रकाश होता. इतरत्र काळाकुट्ट अंधार होता. मी भयकातर झालो होतो. त्या विशाल जलात विराट रूपधारी एक मत्स्य पाहिला. तो म्हणाला, मुनी इकडे या. ते रूप पाहून मी अवाक झालो. मला बोलवत आहे हे पाहून महेश्वरानेच माझ्याकरता संरक्षणात्मक योजना केली आहे हे पाहून मी त्या महामत्स्यास नमस्कार केला. तो केवळ मत्स्य नसून प्रत्यक्ष महेश्वरच होते. त्यांनी मला मुखात घेतले. मी त्यांच्या कुशीत विसावलो. त्या भयानक एकमेकांवर आदळणाऱ्या लाटांचा भयानक आविष्कार आणि महादेवांचे रौद्र रूप मी अनुभवत होतो. हा मत्स्य सागराच्या मध्यभागी पोचला. त्यावेळी मी असे पाहिले की समुद्रात उत्कट भोवरे निर्माण होत होते. त्या समुद्राच्या महाकाय अशा दिव्य फेसाळणाऱ्या लाटांनी गंभीर नाद करत वेगवेगळ्या वाहणाऱ्या एकमेव नदीस पाहिले. त्या देवनदीस मी पाहिले की तिच्या जलात मकर, मीन, जलचर आनंदाने विहार करत होते. त्या नदीच्या मध्यभागी नीलकमलाच्या पानाप्रमाणे दिव्य सुवर्णकांती आणि उज्ज्वल आभा धारण केलेल्या कन्येस पाहिले. ही कन्या गुडघे टेकून जहाजेवर बसली होती. तेव्हा त्या मनूने कन्येस, तू कोण आहेस असे विचारले. या भयानक प्रलयात स्मित हास्य करणारी तू कोण आहेस? तू एकटी इथे काय करत आहेस? हा मनूचा प्रश्न ऐकून ती कन्या सांगू लागली, अरे, मी शिवशंकराच्या अंगातून उत्पन्न झालेली अमृत आहे. जनकल्याणार्थ मी ती विशाल नौका, हे द्विज हो, मी तुमच्याकरता घेऊन आले आहे, ज्यात सदाशिवांचा निवास आहे. माझ्या देवनदीचा तुम्ही आश्रय घ्या. तुम्हाला या प्रलयाच्या भयाचे कारण नाही. तुम्ही निसंकोच या जहाजात बसावे. हे ऐकून त्या दिव्य कन्येस नमस्कार करून आम्ही त्या जहाजात बसलो
आणि त्या व्यापक परमेश्वराची स्तुती करू लागलो. हे सदाशिवा, आपणामुळेच या कठीण काळात आम्हास अभय मिळाले. तुझ्या सद्योजात आणि वामदेव रूपास नमस्कार असो. कल्पकल्पात प्रकट झालेल्या भवरूपास नमस्कार असो. तुझ्या मंगलम आशुतोष अव्यक्त अचिंत्य चेतन आत्मरूप उत्पत्ती स्थिती प्रलय यांच्या विराट तपास नमस्कार असो. तूच ओंकारमय आहेस. तुझ्या वाचून वेद निर्माण होतात व अंती तुझ्यातच मिसळतात. तूच मायाधीश आहेस. तूच सकलाचे भरण पोषण करून निजधर्म राखतोस. तूच भक्तवत्सल करुणासिंधू व जड मूड यांचे भवबंधन तोडणारा आहेस. तूच सगुण, तूच निर्गुण आहेस. तुझी कीर्ती वेद, शेष, यक्ष, किन्नर, देव, गंधर्व, ब्रह्म, बृहस्पती या सप्तऋषी आणि ब्रह्मऋषीही जाणू शकत नाहीत. अशा प्रकारे आम्ही या महाकालीचे बालबुद्धीने स्तवन केले. त्यावर धर्मराज म्हणाले, भगवान, आपण जी सुकन्या वर्णन केली ती कशी उत्पन्न झाली त्याविषयी सविस्तर सांगावे. राजन, मनाला आनंद देणारा असा प्रश्न तू विचारलास. कमलात असणाऱ्या त्या घोर अंधकारमय प्रलय सागरात योगियाप्रमाणे भ्रमण करणाऱ्या त्या शिवकन्येचे अवतरण सांगतो. राजन, तुझ्यासारखाच मनूने देखील मला प्रश्न विचारला. ते मला म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, हीच वेदमाता सावित्री, सरस्वती, लक्ष्मी, कालरात्री का सरितांमधली श्रेष्ठ मंदाकिनी आहे. ते ऐकून जसे मला तिचे स्थूल रूप कळले ते मी तुला सांगतो. ही माता नर्मदा आहे. तिचा इतिहास सांगतो. पूर्वी शंकरांनी ऋष्यमान पर्वतावर घोर तप केले. तपश्चर्या चालू असताना त्यांच्या दिव्य शरीरातून घाम स्त्रवू लागला. हा घाम त्या पर्वतास ओला करू लागला. त्यापासून ही कमल नेत्रधारी कन्या निर्माण झाली, जिचे सत्ययुगात 10,000 वर्षापर्यंत तिने भगवान शंकराची आराधना केली. त्यानंतर उमेसहित प्रसन्न झालेले सदाशिव तिला म्हणाले, हे कन्ये, तुला हवा तो वर माग. ती सरिता म्हणाली, भगवान, प्रलय काळातही आपल्या कृपेने मी अक्षयी व्हावे. आपल्या कायम निवासाने मी पुण्यशील व्हावे. भगवान म्हणाले, तथास्तु. तेव्हापासून सर्व नद्यात, सर्व तीर्थात पवित्र ज्ञान, वैराग्य आणि भक्ती देणारी नर्मदा विहार करू लागली. माता गंगा ही देखील पापक्षालनार्थ नर्मदेजवळ येते. असा दिव्य नर्मदेचा महिमा मी तुला सांगितला. अशा प्रकारे इथे हा नर्मदा महिमा नावाचा अध्याय पूर्ण झालेला आहे. आता या आजच्या अध्यायाचं सार काय आहे तर युधिष्ठिराने मार्कंडेय ऋषींना प्रश्न विचारला आहे की तुम्ही खूप दीर्घायू आहात, तर तुम्ही 7 असे मोठे घोर प्रलय पाहिलेत, तर या सगळ्या प्रलय काळात तुम्ही जिवंत कसे राहिलात आणि कोण कोण जिवंत होते आणि काय झाले हे मला सांगा. मग त्यांनी सांगितलं की हे ज्ञान शंकरांनी वायूला दिल्याने वायूपासून पुढं अनेक पिढ्यानपिढ्यांनी ते पुढं आलं आणि मग ते मुखोद्गत आता पूर्वीसारख्या लोकांना राहत नाही बुद्धीमध्ये, म्हणून व्यासांनी 18 पुराणे रचली. त्यातलं हे एक नर्मदा पुराण आहे. मग ते म्हणले, पहिले 12 सूर्य आले, मग सगळी पृथ्वी जाळून टाकली. मग सोंडेसारखा पाऊस पडला. अख्खा पृथ्वी अंधकारमय होती. फक्त मेरू पर्वतावरतीच प्रकाश होता. म्हणजे मेरू एवढा उंच पर्वत होता तेव्हा की तो फक्त थोडासा प्रलयाचा प्रकाश तिथे होता सूर्याचा. मग म्हणे, मला त्या एका माशाने बोलवलं, इकडे या मुनी म्हणून. मी आधी घाबरलो. मग तो मासा म्हणजेच महादेवाने रूप घेतले माझ्याकरता. मग त्या माशाने त्यांना तोंडात धरलं आणि त्या एवढ्या प्रलयामध्ये तिथून वाचवलं. मग ते सागराच्या मध्यभागी पोचल्यावरती अनेक भोवरे वगैरे निर्माण होत होते. तेव्हा त्यांनी एक नदी पाहिली की जी वेगळी नदी आहे, तिच्यामधले मात्र प्राणी, मीन, मासे आनंदाने विहार करतात. त्यांच्यावरती काही ह्या प्रलयाचा असा परिणाम झालेला नाही आहे. मग ती एक कन्या होती, अशी सोन्यासारखी कांती असणारी आणि निळ्या कमळाच्या पानाप्रमाणे असं तिचं ते सगळं शरीर होतं सुंदर. ती गुडघे टेकून जहाजावर बसली होती. ती ते जहाज घेऊन आली आणि ती म्हणाली की या जहाजावर तुम्ही या. मग त्यांना म्हणून विचारलं, तू कोण आहेस, तू इथं काय करतेस? कारण जसं ते बायबलमध्ये नोहाची नौका आहे ना, ते आपल्या पुराणावरूनच बेतलेलं आहे. तशी इकडं मनूची नौका आहे की मनूनी प्रथम प्रत्येक प्राणीमात्रातील एक जोडी त्या बोटीवरती घेऊन प्रलयामध्ये वाचवलेली आहे. मग तिनं सांगितलं की मी अमृत आहे, महादेवांची कन्या आहे आणि तुम्हाला काही भिण्याचं कारण नाही. ह्या देव नदीचा तुम्ही आश्रय घेऊ शकतात.
मग ते लोक त्याच्यामध्ये आश्रय घेतला. मग महादेवाचं वर्णन आहे, महादेवाची स्तुती आहे. मग त्यानंतर युधिष्ठिराने विचारलं की ही कन्या आहे तर ती कोण होती, ती मला सांगा. मग ते म्हणाले ती कन्या म्हणजेच माता नर्मदा होती. मग ती शिवाची कन्या कशी आहे ते सांगितलं की एकदा ऋषभान पर्वतावरती महादेव जेव्हा तप करत होते तेव्हा त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा लागल्या आणि त्या धारेपासून या कन्येचा उगम झाला आहे. मग तिने पुढे अनेक वर्ष महादेवांची तपश्चर्या केली आणि तिला वर मागितल्यावर ती म्हणाले की प्रलयात देखील माझं अस्तित्व राहू द्या, ह्या मी वर मागते. आणि म्हणून प्रलयात देखील नर्मदा नदी असते आणि गंगा स्वतः आपलं पापक्षालन करण्यासाठी नर्मदेकडे येते असं यात म्हटलं आहे. इथे हा अध्याय समाप्त. नर्मदे हर.